लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की बँक अकाउंट कशा पद्धतीनं आपण ॲड करायची. ठीक आहे. आता आपण याला वापरायचं कसं, हे सगळे प्रोडक्ट आपण ॲड कसे करायचे बघितले. प्रोडक्ट ॲड कसं करायचं आपण बघितलं. त्यानंतर परचेज ऑर्डरसाठी सप्लायर कसं ॲड करायचं ते पाहिलं. सेल्ससाठी कस्टमर कसं ॲड करायचं पाहिलं. फायनान्समध्ये जाऊन आपण बँक नवीन आपली असेल तर ती कशी ॲड करायची ते पण पाहिलं. आता त्यानंतर आपण पाहूया की याला सगळ्याला वापरायचं कसं. आता सिस्टममध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो की तुम्हाला परचेज करावं लागेल, सेल करावं लागेल, त्याच वेळेला हा व्यवहार होणार आहे. मग आता परचेज करण्यासाठी आपल्याला सप्लायर असतो. मग आता मी प्रोडक्ट्स परचेज करणार आहे, तर मी प्रोडक्ट्समध्ये गेलो. बघा, मला विवो मोबाईल परचेज करायचा आहे. का? कारण माझ्याकडे युनिट 0 आहेत. माझ्या सिस्टममध्ये काहीच नाही आहे. युनिट आता काय आहेत, लोकेशनला माझ्या 0 आहेत. मला हा परचेज करायचा आहे. तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक तर इथं तुम्हाला दिसतो ॲड स्टॉकवरती क्लिक केला तर तो तुम्हाला सप्लायर क्रिएट परचेज ऑर्डरला नेतो. ठीक आहे. किंवा तुम्ही सप्लायरमध्ये जाऊन इथं साईड बार मेनूमध्ये सप्लायरमध्ये जाऊन इथं तुम्हाला दिसतो का हा ॲड टू कार्टवाला. तिथं मी क्लिक केलं. तिथं क्लिक केल्यावर तो सप्लायर सिलेक्ट होईल. पेमेंट टर्म्स 7 दिवसाची आहे समजा. तुमची जी असेल ती ॲड करा. मला कोणता प्रोडक्ट परचेस करायचा आहे, मला विवो यांच्याकडनं परचेस करायचं आहे. किती क्वांटिटी मी इथं टाकली ते टाकल्यानंतर त्याची GST ऑटोमॅटिक इथे कॅल्क्युलेट होऊन आली. ठीक आहे. मला त्यांनी डिस्काउंट दिलं का, मी कॅशमध्ये घेतोय त्यामुळे समजा मला त्यांनी 3% डिस्काउंट दिलं. आता आपण ज्या वेळेला हा प्रोडक्ट ॲड केला होता, विवो प्रोडक्ट ज्या वेळेला सिस्टममध्ये मी ॲड केला होता त्यावेळेला मी परचेस प्राईस त्यामध्ये लिहिली होती 19,500. पण मी आता त्यांच्यासोबत निगोशिएट करून मी हा 18,700 रुपये त्यांच्याकडून घेतोय. तर काही प्रॉब्लेम नाही. 18,700 रुपये त्यांची प्राईस फायनल झाल्या. त्याच्यावरती कॅश डिस्काउंट 3% ठरले. त्याप्रमाणे मी ही सगळे डिटेल घातले. आता एवढेच घालायचे आहेत का परचेसमध्ये? जर एवढेच असतील तर एवढेच घाला. नसतील, अजून काही स्कीम असेल, फॉर एक्झाम्पल मेडिकल शॉपमध्ये वगैरे काही प्रोडक्ट असे असतात की 10 प्रोडक्ट घेतल्यानंतर 2 प्रोडक्ट फ्री मिळतात. किंवा कुठेही वेगवेगळ्या कंपनीमध्ये, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये ही स्कीम असू शकते. मग समजा आपण इथं एक्झाम्पल घेण्यासाठी म्हणून टाकतोय, मी ॲड स्कीमला क्लिक करतोय आणि याच्या 10 परचेसवर मला एक एक्स्ट्रा मोबाईल फ्री मिळणार आहे. ठीक आहे. ही स्कीम आहे समजा यांच्याकडं, मी परचेस करतोय त्यावेळेला. तर मी इथं घातले. हे असं का? कारण माझी क्वांटिटी 11 व्हायला पाहिजे. हे तुम्हाला कळतं का बघा. 10 मी परचेज करतोय, 1 मला फ्री मिळतोय आणि मी म्हटलं हे आयटम ॲड करा. आता माझ्या परचेजमध्ये तो आयटम ॲड झाला, विवो मोबाईल. तुम्ही इथं चेक करू शकता. 18,700 मी परचेज ऑर्डर टाकलेली आहे. 10 टाकलेले आहेत. त्याचे टोटल किती झाले? 1,70,000 रुपये व्हायला पाहिजेत. 1,87,000 रुपये व्हायला पाहिजेत. पण मला 3% डिस्काउंट जो मिळाला आहे तो मी इथं चेक करू शकता. तो 3% डिस्काउंट 5,610 रुपये डिस्काउंट झाला. आणि स्कीम पण मला मिळालेली 10 अधिक 1 टोटल क्वांटिटी 11. तर ह्या सगळ्यांचं व्हॅल्युएशन 1,81,390 रुपये झालं. आणि इथं त्याची बेस प्राईस 1,53,720 आणि GST 27,669. ही इथं बेस प्राईस, इथं सगळं ते डिटेल झालं. माझा एकच प्रोडक्ट मी यांच्याकडे करत असेल, ठीक आहे, एकच करून तुम्ही कंटिन्यू पुढे जा. किंवा तुमच्याकडे अजून एखादा प्रोडक्ट त्याच सप्लायर चेंज नाही करता येत एका वेळेला 2 सप्लायरचं नाही करता येत. हा, एका सप्लायरकडून 10 प्रोडक्ट घेता येतात. माझा HP लॅपटॉप पण मी त्यांच्याकडे घेणार आहे. मी समजा HP लॅपटॉप 5 घेतोय. त्याच्यामध्ये मला त्यांनी 42,000 रुपये त्याची परचेस प्राईस आम्ही ॲड केली होती, पण निगोशिएट करून मी त्यांच्याकडून 41,000 रुपयाला घेतलेला आहे. आणि मला त्यांनी कॅश डिस्काउंट याच्यामध्ये सुद्धा दिलेली आहे पर्सेंटेज. समजा इथं मला 5% डिस्काउंट दिलेलं आहे, पण त्यांनी स्कीम दिली नाही. तर मी आता इथं ॲड केली. आता इथं बघा, तुम्हाला स्कीम दिसणार नाही. टोटल क्वांटिटी 5 दिसेल, डिस्काउंट फक्त दिसेल आणि टोटल व्हॅल्यू दिसेल. आता ही मी परचेस करतोय. ही परचेस कशी करतोय? कॅशमध्ये करतोय, क्रेडिटमध्ये करतोय, काय करतोय ते इथं तुम्हाला पेमेंट इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. आता मी कॅशमध्ये जर करतोय असं म्हटलं, मी कॅश सिलेक्ट केली तर काय होतं बघा. कॅश सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्यांना कॅश जे देत आहे ते अकाउंट येतं. तुमच्याकडं कॅश इन हँड जेवढे आहेत तुमच्या सिस्टममध्ये तुम्ही नोंद करून ठेवलेली कॅश इन हँड किती आहे तर इथं क्लिक करून बघू शकता. माझ्याकडे 15,000च कॅश आहे. तर ही 15,000 रुपये कॅश असल्यामुळं ही परचेस कंप्लीट होईल का? तर डेफिनेटली होणार नाही. का? कारण ह्याची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळं मी इथं काय करतोय, आता ही फक्त क्रेडिटवर म्हणजे उधारीत दाखवतोय. उधारीसाठी काही प्रॉब्लेम नाही, उधारी मला मिळते म्हणून मी काय केलं, क्रेडिट सिलेक्ट केलं. आता इथं काय लिहिलेलं बघा, एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट म्हणजे काय? एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट याचा अर्थ असा होतो
की तुम्हाला हे प्रोडक्ट कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे. मी कॅलेंडरवर क्लिक केलं, आज 14 तारीख आहे, मी म्हटलं उद्या किंवा परवा दिवशी येतील बाबा, 15च्या जागी 16 तारीख मी सिलेक्ट केली. तुम्हाला नोट्स वगैरे काय लिहून ठेवायचे असतील तुमच्या रेकॉर्डसाठी तुम्ही ठेवू शकता. क्रिएट परचेज ऑर्डर, ही काय झाली, ऑर्डर ड्राफ्ट तयार झाला. हा कुठेही जात नाही, काही नाही, हे फक्त तुमच्या रेफरन्ससाठी राहतं. हे तुम्ही एडिट करू शकता, चेक करू शकता. मी एडिटला क्लिक करून परत सगळं व्हेरीफाय करेन, हा हे बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, ठीक आहे. मग क्रिएट परचेज ऑर्डर मी पुन्हा एकदा केलं. एडिट करायचं असेल तर करू शकता, कारण हा ड्राफ्ट आहे. आता तुम्ही हा सेंड वरती जेव्हा क्लिक करता, सेंड वरती ते कन्फर्म करता, याचा अर्थ सिस्टमला समजतं की तुम्ही मॅन्युअली असेल, फोनवर असेल किंवा लेखी असेल, काय केलं, परचेज ऑर्डर त्या परचेजरला म्हणजे तुमच्या सप्लायरला तुम्ही सेंड केली. बरं, म्हणजे हे व्हॉट्सअपवर मेसेज गेला का काय, ईमेल गेला, काही गेलेलं नाही सिस्टममधून. तुम्ही मॅन्युअल त्यांना कम्युनिकेट करायला पाहिजे, ठीक आहे. पण तुमच्या सिस्टमला कळलं की तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करून ह्या डेटाबेसवरती काम केलेलं आहे. मग त्या कस्टमर सप्लायरला जर परचेज ऑर्डर पाठवायला लागत असेल तुमच्या, तर तुम्हाला इथं बघा, इथं डाउनलोड ऑप्शन आहे. ह्या डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करा. बघा, आपण जे काय त्यांच्याशी डील केलेलं आहे, परचेज ऑर्डर आमची आहे, नेक्स्ट डिजिटल टेक्नॉलॉजीची आहे, परचेज ऑर्डर नंबर आहे, डेट आहे, एक्सपेक्टेड रिसिवेबल आहे, GST आहे, त्यांचं नाव आहे, त्यांची GST आहे, प्रोडक्ट आहेत, सगळे डिटेल याच्यामध्ये ॲड केले आणि डिस्काउंट सगळं करून एवढं तुम्हाला आमची परचेज ऑर्डर पाठवतो. हे डाउनलोड करा, तर डाउनलोडला क्लिक करा आणि प्रिंट काढून घेऊन त्यांना पाठवून द्या. दॅट्स इट. परचेज ऑर्डर सुद्धा तुम्हाला इथं मिळून जाईल. तुम्हाला जर परचेज ऑर्डर त्यांना मॅन्युअल व्हॉट्सअपला पाठवायचे असेल, एडिट करून मेलवर पाठवायचे, कसंही तुम्ही इथून पाठवू शकता. याचा अर्थ काय झाला की तुम्ही सेंड केलाय असं सिस्टमला समजलं. मग त्यांच्याशी कम्युनिकेट केलं, हा मी ऑर्डर पाठवली, त्यांनी कन्फर्म केलं की येस मी उद्या तुम्हाला पाठवून देतो, म्हणजे अप्रूव्ह झाला. तुम्ही इथं बटन दाबून अप्रूव्ह करावं लागेल, त्याशिवाय हा पुढं जाणार नाही. करतोय म्हणजे त्यांच्याशी माझं कम्युनिकेशन झालंय, अप्रूव्ह झाला, मी याला केलं कन्फर्म. कन्फर्म केल्यावर आता तुम्हाला काय पाहिजे, प्रोडक्ट रिसीव्ह व्हायला पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे प्रोडक्ट रिसीव्ह होतो, तुम्ही या रिसीव्हवरती क्लिक करा, कन्फर्म करा. म्हणजे काय होईल, तुमच्याकडे प्रोडक्ट रिसीव्ह झाल्याची नोंद तुमच्याकडे होईल. आता प्रोडक्ट रिसीव्ह झाला, इथंपर्यंत परचेज ऑर्डरचं काम आहे. म्हणजे परचेज ऑर्डर जर तुम्हाला टाकावी लागत असेल तर या पद्धतीनं तुम्हाला सिस्टममध्ये परचेज ऑर्डर क्रिएट करावी लागेल. मग आता हा परचेज ऑर्डर कंप्लीट झाला, रिसीव्ह झाला, म्हणजे प्रोडक्ट ॲड झाला का तुमच्या सिस्टममध्ये? नाही. तुम्ही प्रोडक्टमध्ये जाऊन बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की युनिट अजून 0 आहेत. मग मी परचेज ऑर्डर टाकली की दोन्हींची पण का नाही आलं? कारण तुमच्याकडे प्रोडक्ट रिसीव्ह झाला, तुम्ही सिस्टममध्ये ॲड नाही केला. त्यासाठी तुम्हाला प्रोडक्ट्समध्ये जावं लागेल. त्यामध्ये GRN आहे. GRN म्हणजे काय, गुड्स रिसिप्ट नोट. ही तुम्ही याला क्वालिटी कंट्रोल सुद्धा म्हणू शकता. जेव्हा इथं येता GRN मध्ये, तेव्हा पेंडिंग GRN एक दिसतोय, कारण तुम्ही रिसीव्ह केले पण ॲड नाही केलं स्टॉक. तर त्याच्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला दिसेल की किती पेंडिंग आहेत. एक पेंडिंग आहे. त्याच्या व्ह्यू केलं तर तुम्हाला इथं प्रोडक्ट दिसतील. बघा, विवो मोबाईल किती आहेत, 11, कारण 10+1 स्कीम होती. मग रिजेक्ट काय केलं का, तुमची क्वालिटी कंट्रोल तो विचारतोय की तुम्हाला काय रिजेक्ट करायचे आहेत का. एक बाद आलेला आहे, थर्ड म्हणजे चुकीचा प्रोडक्ट आला आहे, काही आलेलं असेल, मग तुमचे सगळे प्रोडक्ट ओके असतील तर ओके लिहा. आता दुसरी गोष्ट, इथं बॅच विचारतो. हे ऑप्शनल आहे, कारण या प्रोडक्टचं ट्रॅकिंग आपल्याला करायचं नाही, एक्सपायर होत नाही. जर एक्सपायरी तुम्ही ट्रॅक करत असाल एखाद्या प्रोडक्टची, तुम्हाला इथं बॅच नंबर कंपल्सरी आहे, एक्सपायरी ॲड करणं गरजेचं आहे. ते सगळं इथं तुम्हाला विचारेल की ह्याचं ॲड करायचं, काय ॲड करायचं वगैरे. आता हे 11 प्रोडक्ट आले, तुमचे 2-3 ब्रँच असते, तर इथं तुम्हाला ड्रॉपडाऊनमध्ये 2, 3, 4 जे काय ब्रँच आहेत ते दिसतील. आता आमची एकच ब्रँच आहे म्हणून मी मेन ब्रँच सिलेक्ट केली आणि इथं तुम्हाला तो दाखवतोय की मेन ब्रँचमध्ये हे प्रोडक्ट मला ॲड करायचे आहेत. ठीक आहे, कोणत्या रॅकला तुम्ही ॲड करताय. मग माझा दुकानचा रॅक आहे समजा A12, जे काय इथं तुम्ही टाईप करा, किंवा B12 टेबल, जे काय असेल तुमचं, जे काय प्रोडक्टचं हे असेल, काय म्हणतात त्याला, रॅक असतील तुमच्या सिस्टममध्ये, ते तुम्ही इथं सगळे ॲड करा आणि काय करा, पुढे कंटिन्यू करा. आणि इथं ब्रँच मी दोन्हीला पण सिलेक्ट केली, मेन ब्रँच. ठीक आहे, आणि मी म्हटलं क्रिएट परचेस ऑर्डर कंप्लीट कर बाबा. आता बघा, मी डायरेक्ट कंप्लीट केली, त्यामुळे एक गोष्ट राहून गेली याच्यामध्ये, मी अप्रूव्ह केलं नाही. मी फक्त परचेस ऑर्डर पेंडिंग अंडर इन्स्पेक्शन करून ठेवलं. त्या जागी मी काय करेन, आता ऑल अप्रूव्ह केलं आणि मी म्हटलं कंप्लीट कर. आता बघा, GRN कंप्लीट झाला. GRN कंप्लीट झालेली किती आहेत, Vivo HP लॅपटॉप हे प्रोडक्टची लिस्ट इथं आली, 5 झालेले आहेत.
ओके, व्ह्यू रिसिप्टला जाऊन तुम्ही सगळे करेक्ट आहेत का चेक करू शकता पुन्हा एकदा. आत्ता जर तुम्ही प्रोडक्टला गेला तर तुमच्या लक्षात येईल की प्रोडक्ट्समध्ये क्वांटिटी ॲड झालेली दिसेल. इथं 11 युनिट, इथं 5 युनिट तुम्हाला दिसत आहेत. याचं रिझन काय? याचं रिझन एकच आहे की तुम्ही क्वालिटी कंट्रोलमध्ये त्यांना पास केलेलं आहे. या पद्धतीनं तुम्ही परचेज ऑर्डर टाकू शकता सिस्टममध्ये. जर तुमचे परचेज ऑर्डर टाकून प्रोडक्ट येत असतील तर. आता जर समजा याच्या विपरीत काय असतं, काही वेळेला तुम्ही खरेदी करता, खरेदी करून आणल्यावर इन्व्हॉइसच ॲड करायचा आहे, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसं सिस्टममध्ये डेटा ॲड करायचा तो आपण बघूया.